सर्वप्रथम जगभरातील शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे। मागच्या काळात ज्यावेळी या विमानतळाच्या पाहणीला आम्ही आलो होतो त्यावेळेस मी सूचना दिली होती की स्वराज्याची राजधानी रायगड त्या जिल्ह्यातलं हे विमानतळ, त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे। आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला। आज आम्ही त्याचं अनावरण केलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल। आणि म्हणून मी या ठिकाणी हे जे अडानी एअरपोर्ट लिमिटेड आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, सिडकोचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो। नवी मुंबई विमानतळासंदर्भातल्या नावाच्या संदर्भातला अजून एक प्रश्न बघा, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे। आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ।